नमस्कार, मी विजय मुसळे, करिअरवाला पुस्तकाचे लेखक आणि करिअर काउन्सिलर. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या करिअर प्लॅनर या सिरीज मध्ये. आणि आज आपण बघणार आहोत हाऊ टू चूज अ करेक्ट करिअर. योग्य करिअर आपण कसे निवडणार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि याच्या योग्य करिअर निवडण्यासाठी जे काही विविध पॅरामीटर्स असतात ते पॅरामीटर्स आपण इथं बघणार आहोत. तर आपण पहिल्या पार्ट मध्ये बघूया ISP. तर ISP काय असते? तर कुठलाही विद्यार्थी जो 10वीत असेल 12वीत असेल आणि त्याला करिअर सिलेक्ट करायचं आहे, कारण बऱ्याचशा लोकांचं ठरलेलं असते की त्याला त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलं करिअरला जायचं आहे, तर ते ठरलेलं असते. पण असे कितीतरी विद्यार्थी असतात ते कन्फ्युजन स्टेटमध्ये असतात, त्यांचं ठरलेलं नसते. तर या गोष्टीचा आपण विचार करून आणि अभ्यास करून एक चांगलं करिअर, एक योग्य करिअर आपण घडवू शकतो. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा आहे. तर ISP म्हणजे काय? तर I म्हणजे इंटरेस्ट, म्हणजे कुठले जरी करिअर आम्हाला जर जायचं असेल तर सगळ्यात गोष्ट म्हणजे त्या करिअरमध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला आवड असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर बरेचदा असं होते की आई वडिलांना वाटते की विद्यार्थ्याने मेडिकलला जावं आणि विद्यार्थ्याला वाटते की त्याला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे ही गोष्ट अशीच झाली की माकडाला सांगितलं की नदीमध्ये पोहायला चल आणि मच्छीला सांगितलं की त्या झाडावर चढ, पण हे गोष्ट नंतर कॉम्प्लेक्स बनली जाते. बऱ्याचशा बाबतीत असं होतं की मेडिकलला ऍडमिशन घेतली आणि नंतर MBBS झाल्यानंतर मग UPSC ची तयारी करणं सुरू झाली आहे. ही गोष्ट चांगली पण आहे, पण प्रॉपर आपला करिअर प्लॅन जर असेल तर आपण त्या राईट टाइमला एक राईट डिसिजन घेऊ शकतो. तर दुसरी गोष्ट आहे स्कोप, म्हणजे कुठलंही करिअर जर असेल तर त्या करिअरला पुढे स्कोप आहे का? एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की पेंटिंग. ते पेंटर 10-15 वर्षापूर्वी आपण बघतो की पेंटरचं खूप चांगलं काम होतं, पण आता ग्राफिक डिझाईन आले, फ्लेक्स आले, त्याच्यामुळे पेंटिंगचं काम आता कमी झालंय. तरी पण यावेळी जर तुम्हाला ड्रॉइंग मध्ये जर इंटरेस्ट असेल तर मग पेंटिंग चांगली नाही का, ड्रॉइंग चांगली नाही का, आहे. पण त्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपडेट स्किल डेव्हलप करणं गरजेचं असते. म्हणजे ज्याला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यासाठी बेस्ट करिअर आहे की त्याने आर्किटेक्चर मध्ये जावं किंवा डिझाईन सेक्टर मध्ये जावं, जिथं करिअरला खूप जास्त स्कोप आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिट. जे करिअर तुम्ही सिलेक्ट केलं आहे त्याला पुढे जाऊन पैसे मिळणार आहेत काय? कारण पहिल्या वर्गापासून तर त्या पूर्ण शिक्षणापर्यंत भरपूर सारी आपल्या आई वडिलांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ती इन्व्हेस्टमेंट रिटर्न होणार आहे का? किंवा जो अभ्यासक्रम तुम्ही सिलेक्ट करताय तर तो अभ्यासक्रम कंप्लीट करण्यासाठी की त्या प्रवेश परीक्षाची तयारी करण्यासाठी इनफ इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, म्हणजे आपल्या आई वडिलांकडे तेवढे पैसे आहेत का? पण हा सेकंडरी पार्ट आहे. पैशाची व्यवस्था आपण करू शकतो जर विद्यार्थी ती गोष्ट करण्यासाठी तयार असेल तर. ह्या 3 गोष्टी आपण पार्ट 1 मध्ये घेत आहोत, ज्याच्यातनं आपल्याला एक आधार मिळू शकतो की करिअर सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा. तर करिअर सिलेक्ट करताना सायकोलॉजिकल गोष्टी आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत की सायकोलॉजिकल गोष्टी किंवा सायकोलॉजिस्ट काय, यांचं काय म्हणणं आहे करिअर बाबत. तर जनरली अशी फिलॉसॉफी आहे की आपला ब्रेन आहे, ब्रेनचे आपले 2 कप्पे आहे, एक लेफ्ट ब्रेन आणि एक दुसरा राईट ब्रेन. तर एक ब्रेन जो असतो तो कॅल्क्युलेटिव्ह असतो, तो टेक्निकली स्ट्रॉंग असतो, आणि दुसरा जो ब्रेन असतो तो क्रिएटिव्ह असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग आहे, त्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे, त्यांचं सायन्समध्ये आवड आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, एंट्रन्स एक्झाम जसं JEE, नीट किंवा मग CA, CS, CET किंवा अशा कुठल्या पण एक्झामच्या तयारीसाठी ते तिथं पहिला प्रिफरन्स ते देऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांना असं वाटतं की मला सायन्स किंवा मॅथमॅटिक्स जास्त काही जमत नाही आहे, पण मला ड्रॉइंग छान जमते, माझं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे, असं जर वाटत असेल तर तसे पण कोर्सेस आहे. जर ज्यांना वाटते की स्वयंपाक छान बनवता येते तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे. ज्यांचं पब्लिक स्पीकिंग किंवा कम्युनिकेशन स्किल मध्ये चांगला हँड आहे त्यांच्यासाठी एक मास कम्युनिकेशन एक चांगला स्कोप आहे. खूप असे कलेचे क्षेत्र आहे, फाईन आर्ट आहे, लिबरल आर्ट आहे, अशा आर्टच्या कितीतरी गोष्टीमध्ये तुम्ही करिअर करू शकता. ज्यांना BA करायचं आहे त्यासाठी ह्युमॅनिटीज चे एवढे सगळे कोर्सेस आहे. छान IITच्या कॉलेजमधनं सुद्धा तुम्ही MA BA करू शकता. तर त्यासाठी हा चांगला करिअर ऑप्शन्स आहे. डिझाईन जे क्रिएटिव्ह आहे आणि ड्रॉइंग मध्ये थोडाफार त्यांना इंटरेस्ट आहे, तर डिझाईन एवढी मोठी फील्ड आहे की डिझाईनच्या खूप साऱ्या डिग्री कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि डिझाईनचे कोर्सेस करून खूप चांगले प्लेसमेंट सुद्धा चांगले कॉलेज देत आहे. तर आजच्या कंडिशनला डिझाईन हे खूप मोठं क्षेत्र आज एक्सप्लोर होत आहे. ज्यांना असं वाटतं की मला बिझनेस ओरिएंटेड काही कोर्स करायचा आहे, माझा कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, की मला मार्केटिंग आवडतं, मला फिनान्स आवडतं किंवा कॉमर्स इंटरेस्ट आहे, त्यासाठी BBA MBA हे चांगले कोर्सेस आहेत. तर तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल तर हे कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲज अ तुमचं करिअर.